मायनाक भंडारी यांच्या स्मरणार्थ मालवणात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनास प्रारंभ. शाळकरी मुलांसह नागरिक व पर्यटक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भंडारी समाजाच्या वतीने आयोजन. आजपासून 26 नोव्हेंबरपर्यंत दररोज चालणार शस्त्र प्रदर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनात देवेज्ञ भवन मालवण येथे गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी या प्रदर्शनाला विद्यार्थी, नागरिक, पर्यटक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मायनाक भंडारी यांच्या दैदिप्यमान शौर्यगाथेचे समस्त भंडारी समाजाच्या वतीने जागरण करण्यात येत आहे. मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायाजी भाटकर उर्फ मायनाक भंडारी यांच्या स्मरणार्थ भंडारी समाजातर्फे मालवण येथील देवेज्ञ भवन येथे आयोजित 4 दिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मायनाक भंडारी यांच्या 13व्या वंशजांनी उपस्थिती दर्शविली. शिवकालीन शस्त्रे पाहण्यासाठी व त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या प्रदर्शनाला नागरिक व शालेय मुलांची गर्दी होत असून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण या 3 संयुक्त संस्थेच्या वतीने या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 26 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत विनामूल्य सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मायनाक भंडारी यांचे 13वे वंशज अलिबाग येथील मायनाक बंधू व मालवण येथील पांडुरंग मायनाक तसेच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारी समाज कार्याध्यक्ष विनोद चव्हाण, जिल्हा अध्यक्ष रमण वायंगणकर, मालवण तालुकाध्यक्ष रवींद्र तळाशिलकर, प्रकाश कांबळी, जगदीश आडवीरकर, दिग्दर्शक गणेश तळेकर, भाई गोवेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेविका पूजा करलकर, ममता वराडकर, संतोष नागवेकर, मोहन वराडकर, पंकज पेडणेकर, भाऊ साळगावकर, अजित गवंडे, मिलिंद झाड, रत्नाकर कोळंबकर, प्रवीण आचरेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, विश्वस्त तथा उद्योजक मनोहर वराडकर, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ खजिनदार जगदीश आडवीरकर, श्याम वाघकर, सचिन आरोलकर, सौ पल्लवी तारी खालोनकर, प्रमोद करलकर, आनंद तळाशिलकर, सचिन गवंडे व इतर उपस्थित होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानिकांसह पर्यटक यांचा लाभ घेत आहेत. खेड रत्नागिरी येथील डॉक्टर सिद्धेश चितले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहूया काय म्हणाले. जय शिवराय. आज इथे मालवण या ठिकाणी खरं तर मी माझ्या कुटुंबासहित पर्यटनासाठी आलो होतो, पण जाता जाता इथे ऐतिहासिक शस्त्रास्त्राचं प्रदर्शन भरलेलं पाहिलं आणि मुळातच आपला एकंदरीत महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा इतिहास, शिवछत्रपतींचा इतिहास हा माझा अत्यंत आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे माझी पावलं आपसूक या दालनाकडे वळली आणि आजच्या दिवसाचं खरोखर सार्थक झाल्यासारखं वाटलं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील आणि त्यानंतर आपले मराठा योद्धे सरदार मावळे यांनी वापरलेली जुनी पारंपरिक शस्त्रास्त्र ऐतिहासिक, त्याचबरोबर राजपूत, मोगल, शीख आणि इतरही परदेशी म्हणजे जे काही अफगाणी असतील, इराणी असतील, अशा पद्धतीचे जे काही इतिहासकालीन योद्धे होते त्यांनी त्यांच्या प्रांतातली आणि त्यांच्या युद्धसंस्कृतीतली जी काही शस्त्रास्त्र वापरली होती त्याचं इथं अत्यंत सुरेख असं प्रदर्शन इथं भरवलेलं आहे. प्रत्येक शस्त्रास्त्रांच्या फ्रेममध्ये त्या शस्त्राचा प्रकार, त्याची वापरण्याची पद्धत, त्याचं वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि ऐतिहासिक महत्त्व काय ह्याबद्दलची सुद्धा माहिती असलेली त्यामध्ये माहिती पत्रकं त्यामध्ये लावलेली आहेत, ज्यामुळं ती शस्त्रास्त्र आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं कळतं.
तर एकंदरीतच मालवणमधल्या अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने अतिशय उत्तम असं प्रदर्शन आणि हा उपक्रम इथं आयोजित केलेला आहे. तर मला आवाहन करावंसं वाटतं की जे इतिहासप्रेमी असतील, शिवछत्रपतींचं आणि मराठ्यांच्या इतिहासावर प्रेम करणारे असतील, महाराष्ट्रावर प्रेम करणारे असतील, त्या प्रत्येकाने हे शस्त्रास्त्र प्रदर्शन आवर्जून बघावं आणि आपल्या इतिहासाचा एक दैदिप्यमान पैलू या शस्त्रास्त्राच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या योद्ध्यांची, महाराजांची आपल्याला आठवण ही शस्त्रास्त्र आपल्याला करून देतील आणि नकळत आपल्याला त्या शिवकाळामध्ये आणि ऐतिहासिक काळामध्ये घेऊन जातील. धन्यवाद. जय शिवराय. तर विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाला उपस्थिती दर्शविली. पाहूया भंडारी हायस्कूल विद्यार्थी सम्राट राजे याने काय मनोगत व्यक्त केले. एक हे नाव आणि व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या जीवनाविषयी आम्ही शस्त्रगारा पाहिली, त्यावेळेचं प्रगत तंत्रज्ञान पाहिल्यावर त्यांच्याविषयीची आमच्या प्रतीचा प्रेम किंवा जो आदर होता तो अजून वाढला आणि आतमध्ये आम्हाला अजून खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं गेलं. वेगवेगळ्या काळातील शस्त्र ज्या राजवटींनी आमच्यावर राज्य केलं त्या कालीन शस्त्र म्हणजे फक्त मराठा शस्त्र नाही, तर त्याचबरोबर खूप काही शस्त्र आम्हाला दाखवली गेली. त्यातून आमचं जनरल नॉलेजही खूप वाढलं आणि त्याचबरोबर आम्हाला खूप ज्ञान मिळालं ह्या गोष्टींमध्ये. आणि काय सांगाल म्हणजे त्याच्यामधून आणखी काय प्रेरणा मिळते का? हो, नक्कीच. ह्या गोष्टी सतत होत राहिल्यामुळे पुढच्या पिढीस ही प्रेरणा मिळत राहते आणि पुढची पिढी हा इतिहास जतन करण्यासाठी खूप गरजेची असते. कारण ह्या गोष्टी जर सतत होत राहिल्या तर नक्कीच एक दिवस जी कुठंतरी जागृत व्हायची गरज आहे, एक प्रेरणा, ती नक्की होईल असं मला वाटतं की या प्रदर्शनामधून. कारण ही प्रदर्शनं तेवढ्या प्रकारच्या क्वालिटी म्हणू शकतो आपण किंवा त्या प्रकारात झाली आहेत. त्यांनी तेवढ्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शनही केलेलं आहे. तर पुस्तकात बघितलेली, चित्रात बघितलेली आणि प्रत्यक्ष बघितली, याच्यात फरक काय वाटतं का? हो, पुस्तकात फक्त आपण एक आउटलाईन बघतो, पण ती खऱ्या अर्थी कशी असतात हे इकडं आल्यावर समजतं. आपण जेव्हा वाचतो तेव्हा एक वेगळी आकृती आपल्या मनात तयार करतो, पण ती आकृती खरी असेल का कशावरून, मग ह्याच्यातून आपण एक चुकीचा इतिहास तयार करतो ना, असं आपल्या मनाला वाटतं. पण इथं आल्यावर हे सगळे दोष दूर होतात असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांनी किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीवेळी पार पडलेली कामगिरी तसेच आरमारात गाजविलेला दैदिप्यमान पराक्रम याबाबत मान्यवरांनी माहिती देत मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा होत असताना मायनाक भंडारी यांचा इतिहास सर्वांसमोर पोचावा व शासनाने याची नोंद घ्यावी या उद्देशाने भंडारी समाज कार्यरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले. पाहूया काय म्हणाले भंडारी समाज महासंघाचे पदाधिकारी विनोद चव्हाण. मायनाक भंडारी यांचा जो शौर्याचा जो त्यांची जी गाथा आहे, त्या गाथा एवढी चांगली असूनही देखील त्यांच्या बाबतीत त्यांच्यावरती हा म्हणजे जाणीवपूर्वक हे शासनाकडून दुर्लक्ष केलं जातं की हे नजरचुकीने झालं आहे सगळं. असं म्हणावं लागेल. कारण हा जो ही समाजाच्या एक अपमानाची गोष्ट आहे की ज्या समाजाचं नाव धारण करून एवढा महान योद्धा मायनाक भंडारी नाव स्वतः घेतलं, समाजाचं नाव घेतलं. त्याच्या कर्तृत्वामुळेच भंडारी समाज सगळ्या खाडीकिनारी आणि समुद्रकिनारी त्याची वस्ती आहे आणि त्या काडीकिनारी आणि समुद्रकिनारी वस्तीमध्ये राहणारा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी लढला आहे. स्वराज्यासाठी त्यावेळेचं जे कस्टम डिपार्टमेंटचं काम होतं ते पण त्याने उत्तमरित्या काम केलेलं आहे. स्वराज्याला तेवढंच नाही, पण स्वराज्यातल्या आई बहिणींची अब्रू वाचवण्याचं काम, सर्वात मोठं काम मायनाक भंडारीच्या नेतृत्वाखाली समाजाने केलेला आहे. एवढा मोठा इतिहास मायनाक भंडारींचा असताना त्यांना आमच्या समाजाला नेहमी वाटतं, तर आम्हाला तर निश्चित वाटतं आहे की त्यांच्यावर फार मोठा अन्याय केला जातो आहे. म्हणजे ज्याने अत्याचाराविरुद्ध एवढा मोठा स्वराज्याचा लढा लढला त्याच्यावरच जर अन्याय होत असेल किंवा त्याचाच अपमान होत असेल याच्यामध्ये इतिहासामध्ये, तर याच्यासारखं दुर्भाग्य नाही. आणि खोटा इतिहास आमच्या याच्यावर लादला जातो, आपला स्वराज्याचा इतिहास लादला जातो आणि तो आम्हाला आत्ता ही वेळ आहे. कारण 4 डिसेंबरला नेव्हीचा कार्यक्रम होतोय, नेव्ही डेमध्ये कार्यक्रम होतोय. त्या अनुषंगाने समाजाला जागृत करणं, इथल्या विभागाला माहिती पडू देणं आणि इकडच्या लोकांना ते जर माहिती पडली खरा इतिहास काय आहे तर निश्चित जनजागृती होईल. आणि हा इतिहास बदलण्याचं काम आता अखिल भंडारी समाज महासंघाने आपल्या हातात घेतलेला आहे. त्यासाठी हा प्रयत्न आहे, पहिला प्रयत्न.
की आम्ही आता इथे शस्त्र प्रदर्शन घेतलेलं आहे आणि त्या शस्त्र प्रदर्शनाला फार उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि असाच प्रतिसाद द्यायला तर मला वाटतं 4 दिवसामध्ये इकडच्या मालवण सकाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याची सगळीकडे माहिती जाईल आणि समाज एकवटण्याचं फार मोठं काम त्या शस्त्र प्रदर्शनाने होणार आहे असं माझं निश्चित मत आहे. ठीक आहे, थँक्यू सर. यावेळी अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाची गाथा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी उठाव केला जाणार आहे असे स्पष्ट केले. पाहूया काय म्हणाले नवीनचंद्र बांदिवडेकर. मालवण येथे भंडारी समाजाच्या वतीनं, भंडारी समाज आणि सहयोगी संस्थांच्या वतीनं दैवेज्ञ भवन येथे शस्त्रास्त्र प्रदर्शन जे शिवकालीन आहेत, दुर्मिळ आहेत, शिवकाळामध्ये जी युद्धामध्ये वापरलेली शस्त्र आहेत त्या शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि या आयोजित करण्यात आलेल्या ज्या शस्त्रास्त्र प्रदर्शनासाठी मुंबईहून भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर हे देखील आलेले आहेत. आज याचं उद्घाटन झालं आणि आज दिवसभर याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. आपण जाणून घेतो आहोत या भंडारी समाजाच्या या प्रदर्शनासंदर्भात. निश्चितच काय सांगाल एकंदरीत कसं आहे, मायनाक भंडारी हे इतिहासाच्या पडद्याआड झालेले योद्धे आहेत आणि त्यांना काही कारणास्तव त्याचा इतिहास नीट सापडला नाही म्हणा किंवा आणि काही गोष्टी असतील तर चुकीचा इतिहास सध्या पुढे येतो आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो इतिहास सुधारला पाहिजे आणि लोकांना आकलन व्हायला पाहिजे. तर त्यांचं जे योगदान आहे स्वराज्याचं, महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं पहिलं नौदल बनवलं त्या नौदलाचे पहिले ॲडमिरल म्हणजे नौदल प्रमुख हे मायनाक भंडारी होते. कारण इतिहासात जर तुम्ही चाळलं तर तुम्हाला सापडेल की 1658 ते 1665 या 4 वर्षात त्यांनी जवळजवळ 400 सुबे बोटी बनवल्या. त्याला सुबे म्हणायचे, फ्लीट, आता तर लेटेस्ट फ्लीट म्हणतात. तर हे 400 बोटी बनवल्या गेल्या. एक महाराजांना ही दूरदृष्टी होती, ते समुद्रातनं व्यापार चालतो आणि जवळजवळ 27 शाही समुद्रात होत्या आणि ते लूटपाट पण करायचे. किनाऱ्यावरच्या आपल्या लोकांना त्रास द्यायची, जी लोक गोरगरीब जनता होती त्याला त्रास व्हायचा. ते लूटपाट करायचे, मारझोड करायचे, बायका पोरांना लुटून घेऊन जायचे. अशा सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी या आरमाराचं निर्माण केलं गेलं आणि हे निर्माण करण्यासाठी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांनी 1658 ते 1662 या काळात त्यांनी पूर्ण केलं. त्याच्यानंतर जन्माला आलेले कान्होजी आंग्रे हे 1667 साली जन्माला आले. पण आज रेकॉर्डवर तुम्ही काय पाहताय की कान्होजी आंग्रे हे महाराजांचे पहिले आरमार प्रमुख. अरे तो जन्मालाच नंतर आला, तो पहिला आरमार प्रमुख कसा होईल? मग जे पहिले आरमार प्रमुख आहे, आज ज्या किल्ल्यावरती हा 4 डिसेंबरला नेव्हल डे म्हणून साजरा होणार आहे, हा किल्ला सुद्धा मायनाक भंडारींनी बांधलेला आहे. म्हणजे महाराज जेव्हा आग्र्यामध्ये जेव्हा अटकेत होते आणि महाराजांच्या हातात एक किल्ले सुटून जात होते, त्या परिस्थितीत मायनाक भंडारींनी हा किल्ला पूर्ण केलेला आहे. ते कसं शक्य झालं? तर महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटका प्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे आग्र्यावरची सुटका. तर ही जेव्हा सुटका होऊन ते महाराज जेव्हा परत आलेले आहेत तेव्हा ते पाहतात तर काय, तर आपल्या हातात 14-15 फक्त दुर्ग उरलेले आहेत आणि जलदुर्ग नावाला 1-2च होते आणि त्याच्यामध्ये ह्या जलदुर्गाचं काम पूर्ण झालेलं होतं. म्हणजे महाराज सुरू करून गेले, अटकेत गेले आणि महाराज परत आले आणि तो दुर्ग पुरा आहे. तर हे कसं काय शक्य झालं? म्हणून महाराजांनी आपल्या हिरोजी इंदुरकर म्हणून त्यांचे चीफ इंजिनियर होते महाराजांचे त्यावेळेचे, त्यांना त्यांनी प्रश्न विचारला, इंदुरकर हे कसं शक्य झालं की हा किल्ला पुरा कसा झाला? मग इंदुरकर सांगतायत, तुमच्या बाजूला जे उभे आहेत मायनाक यांनी हा किल्ला पूर्ण केलेला आहे, ह्यांच्यामुळेच शक्य झालेला आहे. मग त्यांनी महाराजांनी विचारलं कसे हे झाले, तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे, महाराज तुम्ही जरी तिकडे नव्हतात तरी दर्यामधला जो 1/4 जी वसूल व्हायची म्हणजे कस्टम ज्याला म्हणतात, ते कस्टमचं काम सुद्धा मायनाककडे होतं. ते त्यांनी प्रामाणिकपणे करून जे काय त्यातनं पैसे येत ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये जमा करायचे. ते म्हणजे प्रामाणिकता इतकी होती, वसूल केलेले महाराजांचे पैसे आहेत, स्वराज्याचे पैसे आहेत, ज्याला आपला हक्क नाही, ते पैसे वापरून त्यांनी तो किल्ला पूर्ण केलेला आहे. आणि अशा महान योद्ध्याचं तिथे कुठे सन्मान नाही, नाव नाही. आज तुम्ही नेव्हल डॉकला जाऊन बघाल तर नेव्हल डॉकला सुद्धा कान्होजी आंग्रेंचं मोठा पुतळा उभारलेला आहे.
16 फुटाचा आणि तिथे नेव्हीचा बँड वाजतो, नेव्हीची परेड होते त्याच्या समोर आणि मान सन्मान त्यांना मिळतो. आम्हाला त्याच्याबद्दलही काय म्हणायचं नाही, मिळू दे. ते पण आरमार प्रमुख होते, पण पहिले आरमार प्रमुख हे आहेत ना, महाराजांचे आरमार प्रमुख आहेत. कान्होजी आंग्रे हे महाराजांचे आरमार प्रमुख नाहीत. त्यांचं काळ आहे तारा राणी आणि राजाराम राजांच्या काळातले ते आरमार प्रमुख आहेत. पेशव्यांकालीन त्यांचं आरमार संपलं. हा इतिहास आहे आणि ह्यांनी घडवलं. घडवणाऱ्याचं नाव यायला पाहिजे की मिटवणाऱ्याचं नाव यायला पाहिजे हे समाजाने विचार करावा आणि शासनाने पण ह्याचा विचार करावा. मी हे स्पष्ट शब्दात बोलतोय. आणि आज जो कष्ट करून मोठं करतोय त्याला मान सन्मान न मिळता दुसऱ्याच कोणाला तरी मिळतं, हे चुकीचं सगळं चाललेलं आहे. ह्याच्यातनं मला असं वाटतं की आमचा हा समाज जागरूक होईल आणि समाजाबरोबर इतरही समाज जो राहतो मालवण शहरात किंवा इथे त्यालाही कळेल की शस्त्र प्रदर्शन लावण्यामागचं आमचं उद्दिष्ट जे आहे की हे शस्त्र शिवकालीन शस्त्र आहेत, हे दुर्मिळ आहेत. हे असे सहज तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. हे तुम्हाला योग आलेला आहे. मायनाक भंडारीमुळेच हा योग आलेला आहे. कारण आज 4 डिसेंबरला ज्या किल्ल्यावरती कार्यक्रम होणार आहे त्या किल्ल्यासाठी आम्ही हा उपक्रम केलेला आहे. त्या किल्ल्यावरती त्यांचं नाव कुठेतरी लागावं, तर त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळावा, यासाठी हा उपक्रम राबवला की ज्यामुळे जागृती होईल. आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुढच्या वर्षापासून स्पर्धा घेतो. मायनाक भंडारीवरती स्पर्धा असणार आहे. त्याच्यात पहिलं बक्षीस 21,000, तिसरं बक्षीस 10,000, तिसरं बक्षीस 10,000. तर ही बक्षिसं लावून आम्हाला मायनाक भंडारीवरती निबंध स्पर्धा घ्यायची आहे. आणि जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किल्ला बांधला त्यांनी, त्याच्यावरती त्यांना निबंध लिहायचे आहे. त्याच्यामुळे एक जागृती होईल, समाजाच्या लोकांना कळेल शिवारमाराचे प्रमुख कोण हे सगळं कळेल. हे आमचं प्रामाणिक प्रयत्न आहेत, हेतू आहे. ह्याच्यात काही चोरीमारी नाही. आता खांदेरी किल्ल्यावरती आम्ही गेलो 15 एप्रिलला आणि खांदेरी किल्ल्याचं आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं खांदेरी किल्लासुद्धा मायनाक भंडारींनी बांधला. तो सुद्धा युद्ध करून जगात जे त्या ब्रिटिशांचा पहिला पराभव कोणी केला युद्धामध्ये, पाण्यातल्या युद्धात, तर मायनाक भंडारी. आणि हे ब्रिटिशांच्या इतिहासात त्यांच्या नोंदणीत आहे. हे मी माझ्या पदरचं नाही सांगत आहे, हे त्यांच्याकडे पण नोंदणीत आहे. सरकारलाही माहिती आहे त्यांच्या नोंदणीत आहे. पण त्या किल्ल्याचं नामांतरण झालं, त्या बेटाचं ते झालं कान्होजी आंग्रे बेट. तिथे लाईट हाऊस आहे. त्या लाईट हाऊसचं पण कान्होजी आंग्रे लाईट हाऊस म्हणून झालं. तरी आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, चला झालं तर झालं. आम्ही एक सिंपल मागणी केली, तिथल्या कलेक्टरला जाऊन पत्र दिलं आणि कलेक्टरकडे आम्ही मागणी केली की रायगडची राजधानी अलिबाग याचं नामांतरण करून मायनाक नगरी करण्यात यावं, अशी मागणी आम्ही कलेक्टरपाशी महाराष्ट्र शासनाला केलेली आहे. त्याची प्रत आम्ही केंद्र सरकारला पण पाठवली. तर ही मागणी काय चुकीची आहे का रास्त आहे हे तुम्ही ठरवा. त्या ज्यांनी उपक्रम गाजवला, इतिहास निर्माण केला, त्याला कुठे स्थान नाही. मग अली कोण होता? अली एक बागायतदार होता. त्या बागायतदाराच्या नावाने राजधानीचं नाव आणि ज्यांनी शौर्य गाजवलं, एवढं महाराजांनी स्वराज्यासाठी जो लढा उभा केला, त्याच्यात जे आरमार उभं केलं, त्याचं कुठे इतिहासात नोंदणी नाही. तर हा इतिहासातलं जो मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. एवढंच सांगतो. ओके. या ठिकाणी मायनाक भंडारी जे आहे ते पहिले आरमार प्रमुख होते. शिवरायांचे पहिले आरमार प्रमुख होते आणि त्यांनी अपराजित होत, म्हणजे कोणतीही लढाई न हारता आपलं शौर्य गाजवलेलं आहे. अशा मायनाक भंडारींसाठी भंडारी समाज हा एकवटलेला आहे आणि त्या भंडारी समाजाच्या वतीनं त्या मायनाक भंडाऱ्यांच्या शौर्याला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याच धर्तीवरती हे शस्त्रास्त्र प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. आपण अंदिवडेकर यांच्याकडून हे सगळं जाणून घेतलं. तसेच मुंबईतील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, यामध्ये शिवकालीन शस्त्रांची माहिती देण्यात येणार आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. निलेश सकट यांनी मौल्यवान व अभ्यासपूर्ण माहिती दिली. या प्रदर्शनाविषयी बोलताना निलेश सकट काय म्हणाले पाहूया. आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांच्या स्मरणार्थ भंडारी समाजाच्या वतीनं दैवेल्य भवन येथे आजपासून गुरुवारपासून आपलं शस्त्रास्त्र प्रदर्शन, जे शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन सुरू झालेलं आहे. आणि या शस्त्रास्त्र प्रदर्शनासाठी खास म्हणून त्यांनी इतिहासाचे अबोल साक्षीदार म्हणावं लागेल त्यांना, ते शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन करणारे
त्याच गोष्टीला वाहून घेतलेले शिवकालीन शस्त्रास्त्र जे आहे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कशा पद्धतीची शस्त्र त्या काळी वापरली गेली त्या संदर्भातली त्यांचे प्रदर्शन घडवून घेतात आणि इतिहासप्रेमींना ते प्रदर्शनातून शस्त्र कोणती वापरली ती ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि अत्यंत माहिती द्यायची संदर्भातली शास्त्रशुद्ध माहिती ते देत आहेत. असे निलेश सकट आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या प्रदर्शनासंदर्भात. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत मालवणमध्ये. काय सांगाल या शस्त्रास्त्र तर याची माहिती पोहोचावी, शस्त्रशुद्ध माहिती पोहोचावी या संदर्भात महाराष्ट्रवरील प्रदर्शन करत आहोत. यामध्ये प्रामुख्याने मराठा, राजपूत, शीख आणि मुलांची दक्षिणात्य अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारी आपल्याला इथे शस्त्र इथे पाहायला मिळते. ही सर्व शस्त्र अस्सल युद्धामध्ये वापरली गेलेली शस्त्र आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने मराठ्यांच्या शस्त्रांमध्ये जास्त आपण फोकस केलेला आहे. यामध्ये मराठ्यांच्या कट्यारी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या तलवारीचे मराठ्यांचे प्रकार आहेत. त्यामध्ये ढाली आहेत, पेट्याच्या कातडीपासून बनवलेल्या ढाली आहेत, हत्तीच्या कातडीपासून बनवलेल्या ढाली आहेत, घोटाच्या कातडीपासून बनवलेल्या ढाली आहेत, वेगवेगळ्या ढाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीची तलवार वापरत होते त्याच पद्धतीच्या खूप तलवारी फिरंग इथे आपल्याला पाहायला मिळते. तसेच अफजल खानाच्या वधावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वाघनख वापरलेलं त्या पद्धतीचं वाघनखसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळेल. वाघनख, बिचवा आणि इतर शस्त्र जी काही युद्धामध्ये प्रामुख्याने वापरली जातात ती सुद्धा पाहायला मिळतील. तसेच इथे आपल्याला तोफा, तोफगोळे, पोलादाचे तोफगोळे, मातीचे दगडाचे तोफगोळे हे पण पाहायला मिळतील. भाल्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. चिलखत आहे, शिरस्त्राण आहे, दस्ताना आहेत. ही संरक्षणात्मक जी शस्त्र आहेत, संरक्षणासाठी जी वापरली जातात ही सुद्धा शस्त्र आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन जे आहे ते आजपासून येणाऱ्या रविवारपर्यंत 26 तारखेपर्यंत आपल्याला इथं विनामूल्य पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन आयोजित केलं याबद्दल मी अखिल भंडारी समाज जो आहे त्यांचं मी मनापासून आभारी आहे आणि मालवणवासियांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. आज पहिलाच दिवस होता, कशी काय प्रतिसाद मिळाला, कसं काय लोकांचे भावना आहेत, लोक कसं काय प्रतिसाद देत आहेत? प्रतिसाद हा मिश्र स्वरूपाचा आहे. शाळेचे विद्यार्थी आलेले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप असा चांगला कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना माहिती मिळते आणि काही प्रमुख पाहुणे आलेले ते मान्यवर पाहुणे आलेले यांची सुद्धा या मोठ्या प्रमाणात योग्य तो असा याला प्रतिसाद दिलेला आहे. हे होते सकट यांनी सांगितलं की या ठिकाणी जे शस्त्र चालणार आहे आणि एक दुर्मिळ योग आहे हा अशा पद्धतीचे शस्त्र पाहण्याचा. संपूर्ण हॉलभर असे शस्त्र बऱ्याचशा जी त्या काळामध्ये युद्धामध्ये वापरली होती ती शस्त्र या ठिकाणी पाहण्याचा एक दुर्मिळ योग आहे. हा जो हे प्रदर्शन जे आहे ते 26 तारीखपर्यंत चालणार आहे, विनामूल्य आहे आणि सर्वांसाठी खुलं आहे. इस प्रदर्शनामध्ये आपण सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात येत आहे. त्याच्यासाठी फार प्रयत्न केल्यानंतर ते प्राप्त होतात, कारण ही जी शस्त्र आहेत